पुढचा बॉल आपण पाहतोय, फटका चांगला लॉंग ऑफ रिझनला बॉल गेलाय. एक्स्ट्रा करूचे खेळाडू लॉंग ऑफच्या दिशेने थोडेसे आले आणि तिथे एक धाव प्राप्त होईल. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. विश्वराज HDPL T10 आज अंतिम दिवसाला सुरुवात इथे आपण केलेली आहे. सरळ बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिडऑफचे खेळाडू बॉलच्या दिशेने गेले, बॉलला रोखतील. एक धाव तिथे मिळेल. एका धाबेने धावफलक पुढे जाईल. पुढचा बॉल हलक्या हाताने इथे मात्र पुश केलाय. एक धाव प्राप्त होईल. गायकवाड साहेब आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. इंडो जर्मन डायबिटीज MSTNs आणि त्यांच्या विरोधामध्ये नोबेल नाईट रायडर्स अशी मॅच सुरू आहे. आज 3 मॅचेसचं शेड्यूल आपल्याकडे. पहिली सेमीफायनल इथे मैदानावरती सुरू झाली आहे. उपांत्य फेरीची लढत इथे आपण पाहतोय. फुलर लेनचा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनला गेलाय. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धाबेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 5. विश्वजित लोखंडे आणि जयजित लोखंडे ही बंधूंची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. उल्लेख केला आपण डे 1 पासून इंडियन टीम मध्ये बंधूंची जोडी. सरांनी काल अमरनाथ बंधूंचा देखील उल्लेख केला. त्या व्यतिरिक्त पांड्या ब्रदर्स आपण पाहिले, चहर ब्रदर्स पाहिले आणि पठाण ब्रदर्स त्यांनी देखील खूप काळ क्रिकेटमध्ये गाजवलेला आपण पाहिला. 5 धावा धावफलकावरती. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. डॉक्टर सागर वाबळे यांचं पहिले षटक इथे पूर्ण झालंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फटका आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला बॉल तिथे ट्रॅव्हल होणार आहे. थोडीशी मिस फिडिंग देखील पाहायला मिळाली. त्या माध्यमातून एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. नोबल नाईट रायडर्स या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण मैदानावरती करतायत. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. द डे ऑफ जजमेंट. हाफ ट्रॅकर हा बॉल होता, त्याला पनिश केलंय. अर्ध्या टप्प्यावरती हा बॉल होता आपण पाहतो, अर्ध्या पिचवरती. आणि तिथे आपण पाहिलं ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये या बॉलला पाठवलंय. षटकार इथे आलाय. अर्ध्या पिचवरती या बॉलचा टप्पा पडला आणि त्याला मात्र पनिश केले. ही खासियत राहिली आहे विश्वजित लोखंडे यांची. 8 धावा वैयक्तिक त्यांनी आतापर्यंत बनवल्यात. 12 धावा धावफलकावरती. विश्वजित लोखंडे आणि जयजित लोखंडे ही जोडी मैदानावरती आहे आणि बॉलच्या मेरिटवरती खेळण्याची क्षमता विश्वजित यांच्याकडे आहे. त्याचा प्रत्यय मैदानावरती येतोय. बारा धावा धावफलकावरती. 12 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली या जोडीने. वेल बिगन इज हाफ डन असं आपण क्रिकेटमध्ये मानतो आणि ती चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली आहे. बॉल मैदानामध्ये पाठवायचा आहे. बारा धावा धावफलकावरती. 12 विदाउट लॉस.
अनिकेत कुगावकर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल आहेत षटक क्रमांक 2 साठी. पुढचा बॉल फुलटॉस आहे, सरळ बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. पहा तुमचं माइंडसेट खूप महत्वाचं आहे. फुलटॉस वरती मोठा फटका तिथे आला नाहीये. इथे 2 धावेंचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सहज पूर्ण होतील. 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 14 आहेत, 14 विदाउट लॉस. 1.3 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती. इथे लॉफ्ट केलाय, कमालीचा फटका. अप्रतिम टायमिंग आहे. जेव्हा बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला, जो साऊंड क्रिएट झाला, त्याच वेळेस माहिती पडलं खूप दूर हा बॉल गेलाय, आउट ऑफ द पार्क. अपेक्स डायग्नोस्टिक सिक्सर. वीस धावा धावफलकावरती. इथे आपण पाहतोय सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 21 आहेत, 21. एक बॉल शिल्लक अद्यापही. जयजीत तिथे स्ट्राइक एंड वरती एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 22 आहेत, 22. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 22 धावा धावफलकावरती. आणि खरं तर 2007चा वर्ल्ड कप आठवतो, जिथे फायनल मॅच मध्ये युसूफ पठाण यांना ओपनिंग करण्याची संधी मिळाली होती. तर ब्रदरहुडचा विषय आपला सुरू होता. इथे मैदानावरती विश्वजित लोखंडे आणि जयजीत लोखंडे ही जोडी मैदानावरती आहे. परंतु ब्रदरहुड्स तुम्हाला पाहायला मिळालं. आणि 2007च्या वर्ल्ड कपच्या अगोदर, अगदी मॅच सुरू होण्याच्या काही वेळ अगोदर युसूफ पठाणला सांगण्यात आलं की तुम्ही आता ओपनिंग करणार आहेत. तो देखील एक किस्सा इरफान पठाण यांनी सांगितलं, आपण पाहिलं इंटरव्ह्यूमध्ये. इथे चांगला फटका स्क्वेअर लेग रिजनला, एकच धाव तिथे प्राप्त होईल. आणि त्यांनी सांगितलं की युसूफ पठाण त्या दिवशी खूप हार्ड खरं तर वर्कआउट करून आले होते. आणि त्यानंतर त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला आता मॅचमध्ये खेळायचं आहे. आणि युसूफ पठाण यांनी इरफान पठाणला सांगितलं ही गोष्ट. त्यावेळेस इरफान पठाण म्हणाले की ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्हाला संधी मिळते. 23 धावा धावफलकावरती, 23 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे. वेल बिगन इज हाफ डन. यावेळेस आपण पाहतोय एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 24 आहेत, 24. 24 धावा धावफलकावरती. इथे इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल, क्षेत्ररक्षकाने कसोशीचे प्रयत्न केले परंतु बॉलला रोखू शकणार नाही. सीमारेषा देखील आता बॉल भेटतोय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. कमालीचा फटका आपण पाहिलं. इनफिल्डला क्लिअर केलं आणि बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. जयजीत यांच्या बॅटमधून चौकार आलाय. आणि आज 6 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून 7S लाईव्हची टीम सज्ज झाली आहे मैदानावरती. त्यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमीच आहे. मग मेजर रवींद्र शिंदे असतील, गौरव नाईक असतील आणि संपूर्ण त्यांची टीम, त्याच्यामध्ये दीपक कसरे असतील, दत्तू असतील, आणखी एक गौरव असतील, सर्वांचं कौतुक आहे. बाबू असतील, साहिल असतील, सर्वांचं विशेष कौतुक आपण या ठिकाणी करूयात. सर्व कॅमेरामॅन आणि सर्व सहकारी 7S लाईव्हचे टीमचे जे सर्व टीममेट्स आहेत त्यांचं सर्वांचं कौतुक या ठिकाणी आपण करतोय. फुलर लेनचा बॉल इथे आपण पाहतोय. ओ कमालीचं क्षेत्ररक्षण. इथे फलंदाज धावबाद झाले असते. इथे धाव घेण्याचा मानस आहे परंतु इथे धाव नाही मिळणार. आता पुन्हा एकदा धाव घेण्याचा मानस आहे.
मैदानावरती खरं तर असे ड्रामा खूप कमी पाहायला मिळतात आणि इथे एक धाव प्राप्त झाली आहे. सहा कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आज लाईव्ह टेलिकास्ट 7S लाईव्हची टीम आर्मी मॅन मिस्टर रवींद्र शेंडे अँड हिज टीम टुडे वर्किंग विथ 6 कॅमेराज. इथे आपण पाहतोय बॅकफुटला गेलेत आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. कव्हर रिझनला बॉल गेला होता. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 31-31. पुढचा बॉल इथे हवेमध्ये होता. पॉइंट रिजनला लिडिंग एज जरूर लागलं होतं परंतु बॉल कॅरी झाला नाही क्षेत्ररक्षकापर्यंत. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32. षटक क्रमांक 4 ला सुरुवात इथे झाली आहे आणि धावफलक पोहोचले 32 धावेंपर्यंत. 6वा दिवस आज या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि प्रेक्षक देखील आज मैदानावरती द डे ऑफ क्लायमॅक्स षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. विश्वजित लोखंडे अगदी सोन्यासारखी फलंदाजी. आपण डे 1 पासून उल्लेख केला की सोन्यासारखी फलंदाजी करतायत. जणू काय त्यांना परिसाचा स्पर्श झालाय या स्पर्धेमध्ये असं चित्र त्यांच्या बाबतीमध्ये भासलंय. ऑफ्टनच्या बाहेर स्क्वेअर कटचा फटका. गॅप मध्ये बॉल आणि बॉल सरळ सीमारेषा गाठेल. किती सहज फलंदाजी, किती सोपी आहे हे विश्वजित लोखंडे यांना पाहिल्यावरती वाटतं. परंतु मैदानावरती बॉल तुम्हाला मिडल करावे लागतात. भले ते कमी गतीने आले असतील परंतु ते मिडल करणंही तितकंच गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय एक धाव प्राप्त होईल. डॉक्टर सक्षमजी गुप्ता रेडिओलॉजिस्ट आहेत आणि वाव बाईकचे ते मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती रोज वेगवेगळ्या गाड्या ज्या कधी आम्ही चित्रामध्ये पाहिल्या होत्या सर त्या मैदानावरती प्रत्यक्ष पाहण्याची संधी तुमच्यामुळे मिळाली. इथे फटका चांगला कव्हर रिझनला बॉल गेलाय. एक धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि खरं तर जमिनीवरती राहणारी माणसं आहेत ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. स्वकर्तृत्वामुळे उंची कितीही मोठी झाली तरी पाय कायम जमिनीवरती असणारे आमचे सक्षमजी गुप्ता साहेब त्यांचं इथे आगमन झाले.
इथे आपण पाहतोय जोरदार अपील पंचांकडे झाली आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. बॅक टू बॅक विकेट्स, 2 कन्झिक्युटिव्ह विकेट्स इन अ रो. सुरुवातीला फलंदाजांनी वार केले परंतु आता गोलंदाज पलटवार करतायत. विकेट 37 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होती. गोलंदाज तिथेही सज्ज आहेत. ओव्हर नंबर 5 विल बी प्रोग्रेस. पहिला बॉल आता इज प्रोग्रेस. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि जमेची बाजू ही एक विश्वजित अजून देखील मैदानावरती आहेत. त्यांच्या जोडीने रसिक झांजे मैदानावरती आलेत. 38 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. 38 धावा धावफलकावरती. वाव बाईक्स आज शोरूम मैदानावरती आले. यावेळेस आपण पाहतोय पुल करताय शॉर्ट आर्म जॅक आणि याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. षटकार इथे आलाय. कमालीचं टायमिंग. रिप्ले मध्ये आपण पाहूयात. रसिक झांजे विकेट जरूर आलेत एका बाजूने परंतु मॅचचं जे मोमेंटम आहे ते ब्रेक होऊ द्यायचं नाही या इराद्याने ते मैदानावरती उतरलेत आणि इथे षटकार त्यांनी देखील खेचलाय. आवश्यकता होती. मोमेंटम खूप महत्त्वाचं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ते कायम ठेवण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करतायत. इथे देखील आपण पाहतोय कमालीचा फटका. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक जजमेंट लावतायत परंतु क्षेत्ररक्षक बनतील फक्त दर्शक आणि बॉलला जाताना पाहतील सीमारेषच्या पलीकडे. बॅक टू बॅक सिक्सेस इथे येताना पाहायला मिळत आहेत. 50 धावा धावफलकावरती लागल्यात इंडो जर्मन डायबिटीस MSDNs या संघाच्या. महेंद्रसिंग धोनीचे फॅन ते आहेत. धोनीबद्दल बोलावं तेवढं कमी आहे कारण भारतीय संघाला 2007चा होणारा पहिला T20 विश्वचषक असू द्यात किंवा मग 28 वर्षानंतर वन डे क्रिकेटचा वर्ल्ड कप असू देत, इथे पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि भारताला मग चॅम्पियन ट्रॉफीचं जेतेपद असू देत, अशा 3-3 ICCच्या ट्रॉफ्या भारतीय संघाला जिंकून देणारा एकमेव कर्णधार कोण आहे तर MS धोनी. आणि MS धोनीचं फॅन क्लब खरं तर आपण पाहतोय MSDNs, इंडो जर्मन डायबिटीस MSDNs. 52 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज प्रेक्षकांची रेलचेल मैदानावरती पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन दी अप. फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागले. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक तिथे टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला 2 धावा तिथून प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 54 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5-2 विकेट लगातार आल्या परंतु मोमेंटम ब्रेक होऊ दिलं नाही रसिक झांजे यांनी. आणि महत्त्वपूर्ण इनिंग कारण इथून प्रत्येक संघाला जिंकायचे. फायनलचं पहिलं तिकीट कोणाला मिळणार हा प्रश्न मैदानावरती आहे. इथे आपण पाहतोय
जोरदार अपील आहे आणि फलंदाज इथे बाद असतील. विकेट आणखी एक आली. रसिक सांजे छोटी परंतु इम्पॅक्टफुल खेळी, कारण तुम्ही 10 षटकांची मॅच खेळतात, तिथे 16 धाव्यांची खेळी म्हणजे खूप मोठी खेळी झाली. इम्पॅक्टफुल खेळी इथे संपली. क्लीन बॉल झाले फलंदाज. आता पता नव्हता. इथे आपण पाहतो यॉर्क लेनचा बॉल आणि गोलंदाज सेलिब्रेशन करतायत. तुम्ही ते चित्र देखील रिप्ले मध्ये पाहताय. रिप्ले आपण पाहिला. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 54 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विश्वजित लोखंडे 13 बॉलमध्ये 25 धाव्यांवरती मैदानावरती नाबाद आहेत. त्यांना माहिती आहे त्यांची जबाबदारी किती मोठी आहे आणि इथून एका मोठ्या इनिंगकडे त्यांना जायचंय हे त्यांना माहिती आहे. वाव बाईक आपण पाहतोय. डॉक्टर सक्षमजी गुप्ता रेडिओलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वाव बाईक, खरं तर विशिष्ट कंपन्यांच्या अनेक बाईक्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि अतिशय आकर्षक. मी उल्लेख केला अगोदर देखील, ज्या पिक्चरमध्ये पाहिल्या होत्या त्या प्रत्यक्षात पाहण्याचा योगायोग खरं तर या मैदानावरती आला. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गोष्टी खरं तर या स्पर्धेमधून पाहायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. इथे 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती सुरू आहे. टीम मीटिंग देखील सुरू आहे. आज पराभव कुणालाही मान्य नाहीये. हार मानायला आज कुणीही तयार नाहीये. आज प्रत्येकाला जिंकायचं आहे. त्या इराद्याने प्रत्येक जण मैदानावरती उतरलाय आणि आज मात्र प्रत्येकाने सकाळी स्वतःला सांगितलं असेल. विष्णू वामन शिरवाडकर यांची खूप छान सुंदर कविता आहे. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला, बोल्लावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळी हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खसली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा, एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढमणा. हे प्रत्येकाने स्वतःला सांगितलं असेल सकाळी. 4 व्ह्यू आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती सध्याच्या घडीला. आज 6 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण इथे केलं जातंय. छोटं क्रिकेटिंग वर्ल्ड आहे खरं तर. मेजर रवींद्र शिंदे सर यांच्यामुळे मला संधी मिळाली. इथे आल्यानंतर नरेश ढोमे सरांसोबत इंटरॅक्ट करण्याची संधी मला मिळाली. क्रिकेटिंग वर्ड छोटं आहे, टेनिस क्रिकेटचं वर्ड, आणि तिथे तेच माणसं पुन्हा पुन्हा भेटत असतात. त्यामध्ये खूप चांगला अनुभव राहिला या स्पर्धेच्या माध्यमातून आमचा देखील आज अंतिम दिवसापर्यंत. मग या स्पर्धेमध्ये अनेक असणाऱ्या अशा नाविन्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळाल्या आणि शिकायला मिळाल्या. ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. 54 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सौरभ बिर्ला मैदानावरती दाखल झालेत, परंतु विश्वजित लोखंडे मी सांगितलं अतिशय चांगली कामगिरी आणि अप्रतिम फलंदाजी थ्रूआउट द टुर्नामेंट विश्वजित यांची पाहायला मिळाली. 5 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 54, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि पुढील 5 षटकांसाठी मायक्रोफोनवरती आमच्यासोबत इथे नरेश ढोमे सर देखील उपस्थित आहेत आणि अलंकारिक शब्दांचे ते जादूगर आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊयात पुढील 5 षटकांसाठी. धन्यवाद. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा HDPL T10. धन्यवाद. हॅलो हडपसर क्रिकेट असोसिएशन, हडपसर
मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून SDPL T10 आजचा फायनलचा दिवस इथे संपन्न होतोय. हडपसर मेडिकल असोसिएशनचं एक शानदार आयोजन या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. द डे ऑफ क्लायमॅक्स, सेमीफायनल आणि फायनलच्या लढती आज दिवसभराच्या सत्रामध्ये आपल्याला बघायचं आहे. पहिला चेंडू होता उसळी घेतलेला, थोडासा चेंडूला स्टिअर केले, पॉईंट आणि बॅकफूट पॉईंटच्या बाजूला डी पॉईंटचा खेळाडू तिथे पोहोचणार आहे. धावफलकावरती 56 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये इंडो जर्मन डायबेटीज MSDNs विरुद्ध नोबल नाईट रायडर्स या दोन बलाढ्य संघांमध्ये आपण मॅच बघतोय. इथे डॉक्टर विश्वजीत डॉक्टर सौरभ बिर्ला ही फलंदाजी जोडी मैदानामध्ये आहे. तर या सरळ बॅटने उचललाय चेंडू, लॉंग ऑन डाऊन दी बॉल आणि सुंदर झेल तिथे होईल. चौथा फलंदाज डॉक्टर विश्वजीत. 26 धावा आतापर्यंत डॉक्टर विश्वजीत यांच्या बॅट मधून आलेल्या आहेत आणि डॉक्टर विश्वजीत इथे बाद होत आहेत. डॉक्टर कुलभूषण शितोळे यांनी घेतलेली ही विकेट. चेंडू हवेमध्ये आहे, लांबी मिळाली नाही आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अगदी सुंदर झेल. फलंदाज क्रमांक 4 इथे होणार आहे बाद. चौथा फलंदाज बाद होईल. इंडो जर्मन डायबिटीज MSDN संघाला बसलेला हा चौथा धक्का आहे. अजून 4 षटकं यानंतर खेळवायचे आहेत आणि त्यामुळे खूप मोठं क्रिकेट शिल्लक आहे. आतापर्यंत 5.4 षटकामध्ये 56 धावा म्हणजे खूप मोठा स्कोर आहे या मैदानामध्ये. चांगला चेंडू. या अगोदर निश्चित यश डॉक्टर कुलभूषण प्रचंड यशस्वी असा गोलंदाज. 3 विकेट आतापर्यंत डॉक्टर कुलभूषण यांनी घेतलेले आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये इथे संपेल. डॉक्टर कुलभूषण यांचं एकूण 6 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. 58 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटकाच्या समाप्तीनंतर आज 7S लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय हे 9 कॅमेरे आपल्याला बघायला मिळतील. भरपूर सगळी दृश्य आपल्या कॅमेऱ्यासमोर आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळतात. वेगवेगळे व्ह्यूज, वेगवेगळे अँगल्स कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा टिपण्याचा प्रयत्न 7S लाईव्ह मेजर रवींद्र शिंदे आणि त्यांची टीम काम करताना आपण बघतोय. सगळे कॅमेरामन अत्यंत दर्जेदार काम करतायत आणि विशेष म्हणजे खूप चांगले क्लोज अप व्ह्यूज देखील जे कुठेही तुम्हाला यूट्यूब प्रक्षेपणामध्ये बघायला मिळत नाही. यास आपण बघू शकतो इथे खेळाडूंना स्क्रीनवरती विथ क्लोज अप व्ह्यूज देखील बघायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होणार आहे. नवीन गोलंदाज इथे आपण बघू शकतो. डॉक्टर कुलभूषण शितोळे यांनी 2 षटकं टाकताना 10 धावा खर्च करत 3 फलंदाज बाद केलेले आहेत. डॉक्टर सौरभ आणि डॉक्टर निखिल मैदानामध्ये असतायत आणि 1 धाव इथे सहजपणे प्राप्त होऊ शकते. धावफलक देखील पुढे पोहोचेल. 59 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये नोबल नाईट रायडर्सनं टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि सुरुवात निश्चित चांगली होती. डॉक्टर विश्वजीत डॉक्टर जयजीत यांनी 2 बंधूंनी सुरुवात केली आज आणि आपण बघतोय त्यानंतर विकेट मात्र पडत गेला. डॉक्टर जयजीत बाद झाल्यानंतर पाठोपाठ फलंदाज बाद झालेले आहेत. 13 धावा 11 चेंडूमध्ये डॉक्टर जयजीत यांनी काढलेल्या होत्या. त्यानंतर डॉक्टर प्रसाद मात्र शून्यावरती. डॉक्टर रसिक 16 धावांवरती. डॉक्टर सौरभ नाबाद आहेत. डॉक्टर निखिल इथे नाबाद आहेत. थ्रो किती वेगात जातोय ते बघायचंय. धावबादची संधी जरूर होती मात्र फलंदाजांसाठी काळ आला होता.
मात्र वेळ आली नव्हती. धावबाद होण्याची शक्यता इथे निर्माण झाली होती. धावफलक 62 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात 7वं षटक मैदानामध्ये सुरू असताना डॉक्टर सौरभ स्ट्राईक एंडवरती. दोघेही फलंदाज नवीन आहेत. डॉक्टर निखिल 5 धावा काढल्या 3 चेंडूमध्ये. डॉक्टर सौरभ 2 चेंडूमध्ये 2 धावा. मात्र यापुढे स्लॉग ओव्हर सुरू होणार आहे आणि हे षटक जे आहे ते मॅजिक ओव्हर आहे. इथं विकेट न गमावता 14 धावा घेतल्या तर ॲडव्हान्टेज 7 धावांचं मिळणार आहे. ओहो हो, इथे 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 काय घडतंय बघायचंय. फलंदाज होईल बाद. मांकडेड अर्थातच रनआउट आहे. पूर्वी होता तो मांकडेड, आता रनआउट आहे आणि धक्का बसेल इथे. 5वा चेंडू टाकायच्या अगोदर आपण पुढे जाऊ शकत नाही. भारताचा विनू मंकड त्यांनी अशा प्रकारचं विकेट पहिल्यांदा क्रिकेटमध्ये घेतली आणि त्यामुळं तिथून पुढे त्याला मांकडेड असं नाव आलं. 41.16 या नियमामध्ये त्याचा अंतर्भाव होता, पूर्वी होता, आता तो तिथून काढलेला आहे आणि 39व्या नियमामध्ये त्याला टाकलेला आहे ॲज अ रनआउट. आणि आपण बघतोय की ज्यावेळेस इथे मांकडेड बघतोय आपण स्क्रीनवरती. अत्यंत बारकाईने लक्ष होतं तिथे. गोलंदाज डॉक्टर अनिकेत कुगावकर. षटक क्रमांक 7 मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाज बाद न होता 14 धावा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि तरच इथे आपल्याला 7 धावांचा बेनिफिट मिळू शकतो, फायदा मिळू शकतो. इथे मांकडेड रनआउट होताना बघितलं आपण फलंदाज आणि मला वाटतंय जी 7 धावा मिळवण्याची स्वप्न आहेत ती फलंदाजांची ती आता धुळीस मिळालेली आहे. या षटकामध्ये आपण पाहतो केवळ 7 धावा मिळवता येतात, मात्र 7 गमावल्या सुद्धा जाऊ शकतात. विकेट निश्चित आपण दिली, 14 धावा काढल्या नाही तरी देखील आपल्याला 7 धावांचा फायदा मिळत नाही. इथे पायचा चेंडू जातोय बाजूला, 1 धाव केवळ प्राप्त होणार आहे. हळूहळू धावांचा वेग इथे आता मंदावतोय. ज्यावेळेस डॉक्टर विश्वजित खेळत होते निश्चित धावा खूप चांगल्या प्रकारे पुढे येत होत्या. पहिल्या 5 षटकांमध्ये आपण 58 धावा स्कोर कार्डवरती बघितल्या होत्या. मांकडेडचा प्रयत्न बघायला मिळतो. 63 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. डॉक्टर प्रतीक खेत्रे, डॉक्टर सौरभ बिर्ला ही जोडी मैदानामध्ये. आता इथे आपण बघतो अनिकेत कुगावकर. डॉक्टर अनिकेत यांच्या गोलंदाजीमध्ये एकही विकेट त्यांना मिळाली नाही. मांकडेड विकेट घेणं खरं तर सर्वस्वी आपण गोलंदाजाचं श्रेय असतं, मात्र तो रनआउटमध्ये लिहिला जात असल्यामुळं गोलंदाजाच्या नावावरती ही विकेट लिहिली जात नाही. सरांना विनंती आहे ही गाडी थोडीशी मागे घ्या. डॉक्टर अनिकेत कुगावकर थोडेसे महागडे जरूर आहेत, मात्र महत्त्वाचा बळी त्यांनी ॲज अ रनआउट काढून दिलाय. मागणी असेल फलंदाजाची, मात्र पंचांकडून त्याला प्रतिसाद नाहीये. चांगला चेंडू ठरेल. 23 धावा डॉक्टर अनिकेत कुगावकर यांनी खर्च केल्या त्या 2 षटकांमध्ये. अजून त्यांचं दुसरं षटक सुरू आहे.
विकेट मात्र त्यांना मिळालेली नाहीये. 64 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये इंडो जर्मन डायबिटीज MSDNs. डॉक्टर सौरभ विर्ला स्ट्राईक एंडवर. 10 षटकांच्या लढतीमध्ये तुमच्याकडे परफेक्ट गेम प्लॅन पाहिजे आणि सेमीफायनलची लढत खेळताय. आतापर्यंतचा प्रवास निश्चित या दोन्ही संघांचा खूप चांगला राहिलेला आहे. नोबल नाईट रायडर्स, इंडो जर्मन डायबिटीज, दोन्ही संघांमध्ये चांगले ऑलराऊंडर्स आहेत आणि विशेष म्हणजे जिंकण्याची वृत्ती आहे, विजयघोष वृत्ती. 66 5 गड्याच्या मोबदल्यात 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. चांगला झेल आणि 6वा फलंदाज सुद्धा इथे बाद होईल. सहा गड्याच्या मोबदल्यामध्ये 66 धावा. 8वं षटक सुरू झाल्यानंतर पहिला चेंडू उजव्याच्या बाहेर होता, ओढून मिड विकेटला खेळायचा प्रयत्न होता आणि तिथे आपण सुंदर झेल झालेला बघितला. एक मोठा धक्का. आपण हे ड्रेसिंग रूम आहे, स्क्रीनवरती बघू शकतो. नोबल नाईट रायडर संघाचे खेळाडू, खरं तर डॉक्टर्स हडपसर विभागामध्ये सर्व डॉक्टर्स अतिशय चांगलं काम करतायत, सेवा करतायत आणि खरं तर अष्टप्रहर काम असतं डॉक्टरांचं, त्यांच्या कामाला वेळ नसते. आज थोडंसं आपल्या व्यवसायातून, थोडंसं आपल्या रोजच्या दैनंदिन कार्यक्रमामधून थोडासा वेळ काढून क्रिकेटसाठी ही सगळी मंडळी मंचावरती आलेली आहे, त्या मैदानावरती आलेली आहेत. पायचे धावा इथे प्राप्त होत आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्यानंतर थ्रो सुद्धा थोडासा खराब होतोय. धावबाची एक संधी जरूर होती, मात्र तिथे पुन्हा मिसफिल्ड आणि काही धावा अधिकच्या इथे प्राप्त होणार आहेत. धावफलक देखील पुढे पोहोचतोय. चांगला चेंडू उजव्याच्या बाहेर, धावा येणार नाही त्या चेंडूवरती. विकेट्स गमावलेल्या आहेत. नोबल नाईट रायडर्सने ठराविक अंतराने विकेट्स गमावलेल्या आहेत. कोणी फलंदाज असा स्ट्रॉंगपणे मैदानावरती उभा राहू शकलेला नाही. डॉक्टर विश्वजीत यांनी जरूर भरपूर प्रतिकार केला, मात्र त्यांच्या सोबतीला मैदानामध्ये आपल्याला कोणी बघायला मिळालं नाही. 68 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 69. 8वं षटक सुरू असताना गोलंदाजाने देखील, विशेषतः प्रवीण जावळे, डॉक्टर प्रवीण जावळे, पहिलं षटक आहे आणि एक यश जरूर त्यांना प्राप्त झालेलं आहे. गोलंदाज डॉक्टर प्रवीण, चांगली गोलंदाजी राहिली. हो, चेंडू उचललाय जरूर हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक बॅकफूट पॉइंटला मागे होता. एक धाव जरूर प्राप्त होऊ शकते. धावफलक 70 वरती 6 इंडो जर्मन डायबिटीज. आपण फलंदाजीची चर्चा केली तर डॉक्टर विश्वजीत 26 धावा काढलेल्या आहेत. डॉक्टर जयजीत 13, डॉक्टर रसिक झांजे 16 धावा. या व्यतिरिक्त कोणी फलंदाज इथे कामगिरी करू शकलेला नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू. 8 षटकांचा खेळ संपेल. 70 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये नोबल नाईट रायडर्स. 2 षटक अजून जरूर शिल्लक आहे. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर डॉक्टर कुलभूषण शितोळे
एकमात्र असे गोलंदाज हे प्रचंड यश प्राप्त केले. 2 षटकांमध्ये 10 धावा, 3 फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत. तर डॉक्टर सागर बाबळे यांना 2 षटकामध्ये 22 धावात 1 विकेट आणि डॉक्टर प्रवीण एका षटकामध्ये 4 धावात 1 बळी असे यशस्वी गोलंदाज आहेत. अनिकेत कुगावकर थोडं जास्त धावा खर्च करणारे ठरले. 25 धावा 2 षटकामध्ये. डॉक्टर अजित रणसिंग एका षटकामध्ये 9 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. तर 76 गड्याच्या मोबदल्यात 8 षटकांचा खेळ संपला. डॉक्टर एथिन घनवट, डॉक्टर सौरभ बिर्ला ही जोडी मैदानामध्ये. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज कोण येत आहे ते बघू. दहा षटकांमध्ये आपल्याला 5 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. प्रत्येक गोलंदाज 2 षटकं टाकू शकणार नाही. कोणत्याही गोलंदाजाला 2 पेक्षा जास्त षटकं टाकता येणार नाहीत. एक वेगळ्या धर्तीवरती स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. हडपसर मेडिकल असोसिएशन आयोजित विश्वराज STPL T10 10 षटकांचे सामने. वेगळा फॉर्मॅट होता यावर्षी. त्यानंतर पहिला राऊंड, त्यानंतर दुसरा रिवाइव्ह डे, कॉलबॅक आणि नॉकआउट राऊंड, क्वार्टर फायनल आपण सगळ्यांनी बघितले. आणि आता हे 4 संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेले आहेत. सर्वाधिक यशस्वी संघांना सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळतोय. सफाईदार खेळ राहिला संपूर्ण स्पर्धेमध्ये या सगळ्या संघांचा. 71 लॉस ऑफ 6 9 षटक सुरू असताना यास फ्लिक केला, ग्लान्स केला चेंडूला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक एकच धाव तिथे प्राप्त होऊ शकते डॉक्टर यतीन घनवट यांना 72 गड्याच्या मोबदल्यात. डॉक्टर सौरभ बिर्ला बराच वेळ खेळपट्टीवरती ठाण मांडून आहेत. सात धावा 7 चेंडूमध्ये त्यांच्या पूर्ण होत आहेत. तर इथे गोलंदाज डॉक्टर प्रणव प्रशांत कदम. स्क्वेअर कट, कव्हरला क्षेत्ररक्षक तयार आहे. धाव केवळ 1 येऊ शकते. 9व्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. वन डे मध्ये आपण P3 बघतो. तर P3 मध्ये आपण खेळतोय. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कल वरती आहेत. परत एकदा गुड लेंथ बॉल पिच पर्यंत नाही पोहोचू शकले. इथे धावबाद करण्याची संधी आहे. इथे काय होत आहे, जरूर मागे जावं लागलंय कारण डॉक्टर सौरभ बिर्ला यांनी नकार दिला. एवढी रिस्क घेण्याची आवश्यकता नाही. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. खाली विकेट राहिलेल्या नाहीत आणि प्रमाणित फलंदाज बाद झाल्यानंतर मग गोलंदाजांवरती सगळी जबाबदारी येते. त्यामुळे अधिक काही काळ खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे. तर षटक याबरोबरच नऊ षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. थ्रो चेक करायचा आहे.
तिसऱ्या पंचांचा निर्णय प्रलंबित आहे आणि तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निश्चित अनेक लोकांचं सहकार्य HMA ला प्राप्त झालेलं आहे. विशेष करून आकर्षक ड्रेसेस, स्पॉन्सर अँड इव्हेंट ब्रँडिंग हे सगळं काम डॉक्टर सागर गुळदगड यांच्या माध्यमातून सिल्वर स्टोन डिझाईन, सागर गुळदगड सर आणि त्यांच्या टीमनं हे सगळं काम केलेलं आहे. आपण पाहतो खेळाडूंचे जे ड्रेसेस आहेत अतिशय सुंदर डिझाईन्स त्याच्या बघायला मिळतात. सिल्वर स्टोन डिझाईन आपल्याला मनापासून धन्यवाद. मीडिया प्रमोशन सन्माननीय निखिल शहा सर, सोशल मीडिया प्रमोशन त्यांच्या माध्यमातून पार पडलेलं आहे. स्पर्धेचे प्रत्येक व्हिडिओज फोटोज सातत्यानं सोशल मीडियावरती येतात आणि त्यामुळे स्पर्धेला चांगलं ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे. डॉक्टर सन्मान्य निखिल शहा यांना मनापासून धन्यवाद. फोटोग्राफी खेळाडूंच्या विविध भावमुद्रा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेल्या आहेत, बंद केलेल्या आहेत. सन्मान्य लक्ष्मणजी गडदे सर आपलंही मनापासून धन्यवाद. जेवणाची व्यवस्था त्रिमूर्ती केटरर्स देशमुख सर आणि सोमनाथ सर केने सर या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांसाठी मागचे 4-5 दिवस 6 दिवस स्वादिष्ट आणि रुचकर भोजनाची व्यवस्था या सगळ्या मंडळींकडून आपल्याला बघायला मिळाली. मंडप डेकोरेशन गायकवाड ब्रदर्स यांचं काम होतं, तर त्यांचंही मनापासून आम्ही धन्यवाद देतो. खूप छान काम या सगळ्या मंडळींचं बघायला मिळालेलं आहे. त्याचबरोबर 7S लाईव्ह रवींद्र शिंदे सर, अंपायरिंग काउन्सिल शुभम दिवटे सर, बिलाल दफेदार सर, रोहित चौधरी सर, अमोल शेळके सर या सर्वांकडून फलंदाज नाबाद आहे, नॉट आउट आणि मॅच पुढे सुरू राहील. बराचसा कॉम्प्लिकेटेड निर्णय होता. तिसऱ्या पंचांना अत्यंत बारकाईने सगळ्या अँगल्समधून बघावं लागलं आणि त्यामुळे निर्णय यायला उशीर झाला. तर स्क्रीनवरती देखील ही दृश्य आपल्यासमोर आहेत. फलंदाज फटका खेळल्यानंतर जरूर धाव घेण्यासाठी प्रयत्न करत होता, मात्र तिथे मागे येत असताना यष्ट्या उडवण्यात आल्या होत्या. बऱ्याच वेळा गांगुली अशा प्रकारे बाद होताना बघायला मिळायचा की बॉल क्रीजमध्ये पोहोचताना बॅट ड्रॅग करणं महत्त्वाचं आहे, पण तसं होत नव्हतं. गांगुली मस्तपैकी आरामात यायचा आणि बॅट टेकवायचा, वरून टेकवायचा एकदम क्रीजमध्ये. आणि त्यामुळे मग अनेक समीक्षक म्हणायचे की गांगुली जणू काही बागेतच फिरायला गेला होता. तर इथे तसाच काहीचा प्रकार होता, मात्र फलंदाज बालंबाल बचावलाय. 90 षटक सुरू आहे, 73 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. नोबल नाईट रायडर्स विरुद्ध इंडो जर्मन डायबिटीज MSDNs या दोन संघामध्ये पुन्हा मांकडेडचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर जरूर क्रीज सोडून पुढे उभा होता, मात्र गोलंदाजांनी तिथे खिलाडी वृत्ती दाखवली. क्रीज गेल आपण बघितलेले बऱ्याच वेळा. फलंदाज पुढे मात्र स्टंप उडवत नाही. यस, मिडविकेटला चेंडू आहे. 1 धाव इथून प्राप्त होणार आहे आणि धावफलक देखील 9 षटकाच्या समाप्तीनंतर पोहोचेल. 74 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचं षटक मैदानामध्ये आता शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये फायनल स्कोअर काय असेल बघू शकतो आपण. 74 धावा 6 गडी बाद झालेत इंडो जर्मन डायबिटीज. डॉक्टर यतीन गणवर, डॉक्टर सौरभ शुक्ला, डॉक्टर सौरभ बिर्ला या 2 फलंदाजांना मैदानामध्ये बघतोय आपण. डॉक्टर प्रवीण गोलंदाजीसाठी येत आहेत का? या अगोदरचं षटक प्रचंड प्रभावी राहिलं होतं. 4 धावामध्ये फक्त एक फलंदाज जरूर बाद केला होता डॉक्टर प्रवीण यांनी. आणि इथे बघतोय आपण 74-6 गड्याच्या मोबदल्यात शेवटचं षटक. आपण म्हणतो हाणामारी, मारझोड, तोडफोड, स्लॉग ओव्हर्स, मोठे मोठे फटके इथे बघायचेत. उजव्या हिश्शा बाहेर कट करण्याचा प्रयत्न, मात्र कव्हर क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. 1च धाव. 75 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात इंडो जर्मन डायबिटीज MSDNs
बाहेरची कड जरूर इथे आणि क्षेत्ररक्षक अडवणारे चेंडूला एक धाव निश्चित प्राप्त. चौकार षटकार बिलकुल आटलेले आहेत. म्हणजे पावसाळा संपल्यानंतर जसे झरे ओढे कोरडे पडतात, नद्या सुद्धा कोरड्या पडतात, पण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की सगळ्या नद्यांवरती पुणे जिल्ह्यात तरी धरणं आहेत, त्यामुळे उन्हाळ्यातही नद्या भरलेल्या असतात. इथे मात्र चौकार षटकार कोरडे पडलेले आहेत, आले येतच नाही आहेत. उंच फटका आकाशामध्ये, लॉंग ऑन आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा इथे मिळतील. खणखणीत षटकार. ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो की चौकार षटकार थांबलेले आहेत, बिलकुल येत नाहीत, तर इथे सरळ बॅटनं लॉफ्टेड स्ट्रेट आपण पाहिला आणि खूप तंत्रात सुंदर फटका होता. सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. लॉफ्टेड स्ट्रेट आपण तेंडुलकरचा वानखेडे स्टेडियमवरती जो पुतळा उभा केलेला आहे, तर तो ज्या भावमुद्रेत आहे, लॉफ्टेड स्ट्रेट, सरळ बॅटनं गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला फटका. इथे फलंदाज बाद, धावबादचा शिकार, 7वा धक्का इंडो जर्मन डायबेटीजला 82 धावांवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील 8व्या क्रमांकावर. 82 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये इंडो जर्मन डायबेटीज शेवटच्या षटकामध्ये. डॉक्टर प्रवीण यांना आपण बघतोय गोलंदाजी करताना यश जरूर त्यांना मिळणार नाही, कारण धावबादचा फलंदाज आहे. रनआउट एखादा फलंदाज होत असेल तर तो गोलंदाजाचं श्रेय नसतं. बऱ्यापैकी आपण बघतो की ते श्रेय क्षेत्ररक्षकांचं असतं, त्यामुळे क्षेत्ररक्षक कोणी थ्रो कोणी टाकला त्याचं नाव तिथे येतं. ड्रेसिंग रूममध्ये थोडीशी शांतता आहे, मात्र दुसऱ्या इनिंगची तयारी मनामध्ये होत असणार आहे. मनामध्ये भरपूर वादळ असणार आहे तिथे यावेळेस ड्रेसिंग रूममध्ये, कारण लो स्कोअर मॅच आहे. पहिल्यांदा तुम्हाला लढण्यासाठी आता तयारी करावी लागणार आहे की ह्या धावा रोखायच्या कशा, काय प्लॅन्स करावे लागतील. गॅप आहे मोठा. मिड विकेट लॉंग ऑन मध्ये, सीमारेषा पार 4. या षटकामध्ये चांगल्या धावा मिळत आहेत. या अगोदर षटकार, आता चौकार. अपेक्स डायग्नॉस्टिक सुपर पॉवर शॉट, 4 रन. चौकाराबरोबर वेग पकडला इथे धावसंख्येने. शेवटच्या षटकामध्ये मोठ्या धावा आलेल्या आहेत. गडी एक बाद झाला असेल धावबाद, मात्र धावा जरूर प्राप्त होत आहेत. या षटकाचा विचार करू आपण तर एकूण 14 धावा आतापर्यंत या षटकामधून प्राप्त होत आहेत. पुन्हा चांगला प्रयत्न आहे. यास षटकार. शेवटच्या चेंडूवरती देखील 6 धावा. शेवटच्या षटकामध्ये जरूर उर्मी प्राप्त होऊ शकते इथे. नोबल नाईट रायडर्सला ऊर्जा प्राप्त होऊ शकते. नोबल नाईट रायडर्सला या षटकामध्ये भरपूर धावांचा पडलेला पाऊस. तर 91 फायनल स्कोअर. इंडो जर्मन डायबेटीज MSDN 91 फॉर लॉस ऑफ 7 विकेट. तर विजयासाठी 92 धावांचं आव्हान असेल नोबेल नाईट रायडर संघासमोर. 92 रिक्वायर्ड टू विन. निश्चित चांगलं आव्हान तयार झालेलं आहे. फायटिंग स्कोअर आपण म्हणू शकतो. इथे लढाऊ स्कोअर आहे. इथे गोलंदाजांसाठी आव्हान असणार आहे हा स्कोअर. खरं तर फार मोठा स्कोअर असेल तर गोलंदाजांसाठी फार मोठं चॅलेंज नसतं, मात्र या स्कोअरला चॅलेंजिंग असणार आहे गोलंदाजांसाठी. आणि पाहायचं हे चॅलेंज कसं स्वीकारतायत इथे नोबल नाईट रायडर्सचे गोलंदाज. सरळ बॅटनं उचलला चेंडू, लॉफ्ट केला हलकासा लॉंग ऑनला, आणि तुम्ही बघता इथे 6 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर एक सुंदर असा षटकार बघायला मिळतोय. 91 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये इंडो जर्मन डायबेटीज MSDNs. मुख्य मंच आपण बघू शकतो. हडपसर डॉक्टर्स प्रीमियर लीग 2024. टायटल पार्टनर विश्वराज हॉस्पिटल.
हडपसर डॉक्टर्स प्रीमियर लीग 2024 ऑर्गनाइज्ड बाय हडपसर मेडिकल असोसिएशन HMA. खूप मोठी संस्था आहे. चौथ्या पर्वामध्ये आपण HDPL T10 ला घेऊन आलेलो आहोत. 34 वर्षांचा प्रवास आहे HMA चा. 1300 सभासद हडपसर आणि परिसरामध्ये जे मेडिकल प्रॅक्टिस करतायत. महाराष्ट्रातली एक मोठी ऑर्गनायझेशन, ऑल पॅथी ऑर्गनायझेशन म्हणून निश्चित या स्पर्धेचा, या HMA चा गौरव होतो. या संस्थेचा नावलौकिक आहे. HDPL T10 क्रिकेटसाठी खास करून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे. 7वं षटक मॅजिकल ओव्हर आहे आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी बंपर प्राइजेस आहेत सेमीफायनल आणि फायनलसाठी. तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज ही बक्षिसं देखील खूप मोठी आहेत. ई बाईक असणार आहे डायमंड ऑफ द मॅच. म्हणजे आपण नेहमी बघतो की प्लेअर ऑफ द सिरीज, इथे तेच बक्षीस असणार आहे, डायमंड ऑफ द मॅच. स्पर्धेशी जोडले गेलेले आमचे सहकारी, ज्यांच्या योगदानामुळे खरं तर HDPL T10 मोठ्या उत्साहात साजरी होते. टायटल पार्टनर विश्वराज हॉस्पिटल, प्लॅटिनम पार्टनर फिडेलिटी डायग्नोस्टिक्स, गोल्ड स्पॉन्सर नोबल हॉस्पिटल, असोसिएट स्पॉन्सर्स सह्याद्री हॉस्पिटल, ज्योतिचंद भाईचंद सराफ, अतिथी हॉटेल, ग्रेटवेल हेल्थ केअर, इंट्रा लाइफ प्राइवेट लिमिटेड, फोटोन क्लिनटेक, MPK रियल इस्टेट, जेड प्लस ॲक्सिडेंट हॉस्पिटल, डॉक्टर पेंडसे मनोवेद क्लिनिक, श्री सेवा हॉस्पिटल, डॉक्टर बांदल विघ्नहर्ता हॉस्पिटल, रिवाईव्ह होमिओ केअर. बॉल पार्टनर आहेत गेटवेल हॉस्पिटल, बाउंड्री पार्टनर अपेक्स डायग्नोस्टिक्स, सुपर बाईक पार्टनर वाव बाईक, हायड्रेशन पार्टनर आबने हॉस्पिटल, एनर्जी पॉवर पार्टनर रिओ बूम, तर टी पार्टनर आपका कॅफे. स्पर्धेच्या आयोजनामध्ये HMA चे अध्यक्ष डॉक्टर राहुल झांजुर्णे यांची इनिशिएटिव्ह भूमिका राहिली. त्याचबरोबर सेक्रेटरी डॉक्टर हिमांशू पेंडसे, खजिनदार डॉक्टर राज कोदरे, स्पोर्ट चेअरमन डॉक्टर सुनील बांदल, HDPL T10 चेअरमन डॉक्टर निरंजन रेवडकर, कोऑर्डिनेटर डॉक्टर अमोल बोत्रे, कमिटी मेंबर डॉक्टर मनोज कुंभार, डॉक्टर अतुल कांबळे, डॉक्टर दीपक शिंदे, डॉक्टर सतीश सोनवणे, डॉक्टर अजय माने, डॉक्टर चंद्रकांत हरपळे. सर्व टीमचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. खूप छान उपक्रम आपण अहोरात्र मेहनत घेऊन या स्पर्धा उभी केलेली आहे. खरं तर IPLच्या धर्तीवरती स्पर्धेचे ऑक्शन पार पडले, त्यातून 12 संघांची निश्चिती झाली आणि त्या अगोदर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पर्धेचं रजिस्ट्रेशन लिंक सगळ्यांपर्यंत पोहोचली आणि सर्व सहभागी खेळाडूंना ज्यांची इच्छा आहे खेळायची त्यांना ऑक्शनच्या माध्यमातून प्रत्येक संघामध्ये आपण स्थान दिलेलं आहे. इथे ही युनिटी आहे. युनिटी इज स्ट्रेंथ. एकी हेच बळ. आणि हे दृश्य आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळतंय. त्याच एकीचं प्रतीत आहे. त्याच एकजुटीची ही ओळख आहे. आणि केवळ इंडो जर्मन डायबिटीज नाही, केवळ नोबल नाईट रायडर्स नाही, तर HMA मध्ये असलेले सहभागी सगळे 1300 सभासद यांची युनिटी आपल्याला हडपसर मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून बघायला मिळते. एक गोष्ट मी निश्चित नमूद करेल की एकाच व्यवसायामध्ये सर्व जण आहेत आणि व्यवसायामध्ये सुप्त स्पर्धा मोठी असते. मात्र अशी स्पर्धा असताना देखील हेल्दी कॉम्पिटिशन HMA मध्ये आपल्याला बघायला मिळतं. सगळे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि त्याचबरोबर आपला व्यवसाय उभा करत असताना एकमेकांना खूप चांगली मदतही करतात. आणि हे दृश्य तुम्हाला खूप कमी महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं, भारतात बघायला मिळतं आणि आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून HMAनं ते साध्य केलेलं आहे. आणि त्यामुळंच सगळे डॉक्टर्स एकाच संस्थेमध्ये एकत्र आहेत. त्यामुळे इथे विविध उपक्रम होतात, विविध कार्यक्रमांचं आयोजन होतं आणि डॉक्टरांचे जे स्ट्रेसफुल जीवन आहे त्याला देखील यामुळं निश्चित प्रकारे सुकर करण्याचा प्रयत्न HMA करत आहे. मग अनेक बौद्धिक उपक्रम असतील, शारीरिक उपक्रम असतील किंवा एन्जॉयमेंटचे उपक्रम असतील, HMA सातत्यानं डॉक्टरांसाठी घेऊन येत आहेत. त्यातलाच हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजेच HDPL विश्वराज HDPL T10 ही स्पर्धा. आपण याची देही याची डोळा अनुभवतोय हा अनुपम देखना सोहळा. 91 धावा. इथे
बनवलेले आहेत इंडो जर्मन डायबेटीस संघानं आणि 92 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. नोबेल नाईट रायडर्स लक्ष छोटं असेल मोठं असेल मात्र 7 धावा सामना सुरू होण्यापूर्वीच नोबेल नाईट रायडरच्या खात्यावरती जमा झालेल्या आहेत. डॉक्टर यतीन इज ऑन मार्क. तर फलंदाजीसाठी आपण इथे बघतोय. तर चला मॅचला सुरुवात होईल. समालोचन कक्षामध्ये देखील बदल होईल आणि आमचेच मित्र तुषार शिंदे सर देखील माझ्या समोर जोडले जात आहेत. मी करतो त्यांचं स्वागत. थँक्यू. पहिला बॉल आपण पाहतोय इथे 7 धावा ऑलरेडी धावपलकावरती आपण पाहतोय. यतीन खनवट बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल डॉट आलाय. इथे आपण पाहतोय ऑन साइडला फटका खेळत काउ कॉर्नर रिझनला बॉल जातो. 1 धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 8 धावा धावपलकावरती. मॅच सुरू होण्यापूर्वी 7 धावा. पहा पेनल्टीच्या धावा तुमच्या स्कोर कार्ड मध्ये सुरुवातीला ऍड होतात. तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. वाव सुपर बाईक्स आपण पाहतोय आणि जे फोटो आपण बाईक सोबत काढलेत ते वाव सुपर बाईकच्या इंस्टाग्राम पेजला जाऊन आपण तिथे त्यांना फॉलो करून ते फोटो तिथे टॅग करायचेत. ही सर्वांना विनंती आहे. डॉक्टर सक्षमजी गुप्ता साहेब. वाव सुपर बाईक्स. इथे आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल आणि शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेला. 1 धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 9 धावा धावपलकावरती. 9 विदाउट लॉस. सत्तावन्न बॉल मध्ये 85 धावेंची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय लॉफ्ट केला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती होत आहेत परंतु दुसरी मिळणार नाही. 1च धाव तिथे मिळेल. 10 धावा धावपलकावरती. 10 विदाउट लॉस. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस. लक्ष इथे 94 धावेंचं आहेत आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. इथे ऑन साइडला पिकअप शॉट प्रणव कदम मैदानावरती आहेत आणि त्यांच्या बॅट मधून हा षटकार आलाय. सेलिब्रेशन आपण पाहतोय. त्यांच्या धर्मपत्नी आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि सेलिब्रेशन देखील तिथे पाहायला मिळतंय. षटकार आलाय. 16 धावा धावपलकावरती. 16 त्या देखील आज मैदानावरती आहेत आणि त्यांचं सेलिब्रेशन देखील आपण पाहिलं. टाळ्या वाजून स्वागत केलं या षटकाराचं. 6 धावा तिथे प्राप्त झाल्या. द डे ऑफ क्लायमॅक्स.
16 विथाउट लॉस. नोबल नाईट रायडर 16 रन्स, 16 धावा धावफलकावरती, 16 विदाउट लॉस. इथे आपण पाहतोय ऑन साइडला फटका खेळ, डीप मिड विकेट, रिचनला बॉल चाललाय, डीप मध्ये प्रोटेक्शन, एक धाव प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 17-17. सतरा धावा धावफलकावरती, 17 विथाउट लॉस. 17 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ऑन साइडला हुक केलाय, बॉलकडे पाहिलं देखील नाहीये फलंदाजाने, आणि पुन्हा एकदा बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. प्रणव कदम यांच्या बॅट मधून वन मोर बिग हिट, सिक्सर. आणि आज मैदानावरती शंख आहेत. पहा शंख कुठे फुकले जातात, शंख फुंकण्यासाठी तिथे रणांगण, आणि आज मैदानाला रणांगणाचं स्वरूप आलेलं आपण पाहतोय. षटकार इथे आलाय, धावफलकावरती धावा आहेत 23-23 विदाउट लॉस. लक्ष्याच्या दिशेने खूप झपाट्याने इथे प्रवास सुरू केलाय फलंदाजी करणाऱ्या टीमने, परंतु हा प्रवास जर थांबवायचा असेल तर इथे सातत्याने विकेट्स तुम्हाला शोधाव्या लागतील. प्रवास तर खूप वेगाने सुरू झालाय, प्रवासात अडथळा, विकेट्स तुम्हाला सातत्याने मिळवाव्या लागतील. हा प्रवास जर याची गती कमी करायची असेल तर तुम्हाला विकेट. इथे पुन्हा एकदा अप्रतिम फटका आहे, यावेळेस जरूर बॉलकडे पाहिलंय प्रणव कदम यांनी, परंतु हा देखील बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. कमालीची फलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे आणि शंख आज फुंकले जातात या मैदानावरती. मैदानाला रणांगणाचं स्वरूप आपण पाहतो, प्रसंग डोळ्यासमोर येतो. अगदी श्रीकृष्ण तिथे उभे असतात, मग अर्जुनाला गीता सांगतात आणि सुरुवातीला अर्जुन सांगतो की समोर जे लढतायत ते माझ्या नात्यातले आहेत, माझ्या जवळचे आहेत, परंतु तिथे गीता सांगितली जाते आणि मग तिथे ते युद्धाचं रणांगण, शंख तिथे फुंकले जातात. युद्धाच्या रणांगणावरती शंख फुंकले जातात, परंतु क्रिकेटचं मैदान देखील आज इथे शंख फुंकले जात आहेत. आणि अतिशय खरं तर वातावरण निर्मिती या क्रिकेटच्या मैदानावरती देखील आहे. पुन्हा एकदा प्रणव कदम, यावेळेस असं मिस हिट झालंय असं भासलंय आणि प्रणव कदम यांची खेळी संपुष्टात आली आहे. खूप मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. फलंदाज बाद. आक्रमण तिथे सुरू होतं आणि खूप महत्वाची विकेट आली आहे. प्रणव कदम बाद झालेत. 29 धावेंवरती पहिला धक्का लागलाय नोबल नाईट रायडर्सच्या टीमला. तर आज ही स्पर्धा आपण पाहतोय आपली विश्वराज TDPL 2024 आणि ही स्पर्धा आज महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान या ठिकाणी देखील पाहिली जाते. पॅसिफिक मेडिकल कॉलेज उदयपूर राजस्थान मधून आपण पाहतोय डॉक्टर विशाल गर्ग, पुष्पक कासवे, डॉक्टर रोहित राठोर हे सर्वजण ही स्पर्धा पाहतायत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक आपण करूयात वेलकम.
वेलकम ऑल ऑफ यू. इथे विकेट आली आहे, खूप मोठी विकेट आपण पाहिली. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगला खेळ प्रणव कदम यांचा पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये खेळणारी टीम, त्याच्यामध्ये विश्वजित लोखंडे यांचं देखील खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. काही नावं जी कायमस्वरूपी लक्षामध्ये राहतील. 51 बॉलमध्ये 65 धाब्यांची आवश्यकता आहे. तुषार शेंडे मैदानावरती दाखल झालेत. नवीन फलंदाज 29 धावा धावपलकावरती. 51 बॉलमध्ये 65 बनवायच्यात. अजून मॅजिकल ओव्हर देखील यायची आहे. Z+ मॅजिकल ओव्हर. प्रत्येक दिवसाला एक वेगळं नाव देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं. मग Z+ डे आपण पाहिला, मनोवेट डे पाहिला, विघ्नहर्ता डे तिथे आपण पाहिला. पुढचा बॉल इथे हलक्या हाताने आपण पाहतोय, बॉलला पुश करतील. रिवाईव्ह डे आपण पाहिला. काल द डे ऑफ डिफरन्स आपण पाहिला आणि आज द डे ऑफ क्लायमॅक्स. 31 धावा धावपलकावरती आपण पाहतो. 30 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 50 बॉलमध्ये 64 धाव्यांची आवश्यकता. 50 बॉल 64 धाव्यांची अजूनही आवश्यकता इथे मैदानावरती. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा, परंतु असं भासत नाही आज अंतिम दिवस आहे. इथे ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. बिग हिट इथे आलाय. षटकार, अपेक्स डायग्नोस्टिक सिक्सर. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय पॅसिफिक मेडिकल कॉलेज उदयपूर राजस्थान मधून डॉक्टर अनुष्का देवकाते, डॉक्टर गरिमा जोशी, डॉक्टर मिश्री, डॉक्टर रुपाली गावडे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. इथे आपण पाहतोय आणखी एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. बॅक टू बॅक सिक्सर पुन्हा एकदा आलेत. 42 धावा धावपलकावरती 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 42 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप वेगाने फलंदाजी करणारी टीम लक्ष्याच्या दिशेने इथे मार्गक्रमण करताना पाहायला मिळते. 48 बॉलमध्ये 52 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 48 लीगल डिलिव्हरीज रिक्वायर्ड 52 रन्स. 48 बॉलमध्ये 52 धाव्यांची आवश्यकता. आज 6 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण या स्पर्धेचं आपण पाहतोय. डॉक्टर कुलभूषण मैदानावरती सगळ्या स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या मुख्य स्क्रीनवरती हे सर्व काय सुरू आहे तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक कॅमेरामन आणि त्याचं स्किल तुम्हाला इथे पाहायला मिळेल, कौशल्य पाहायला मिळेल, प्रत्येकाने घेतलेली मेहनत. एन्जॉय द डिफरन्स. खरं तर या स्पर्धेचं आपण पाहतोय टायटल आहे. इथे फुल टॉस बॉल, पॉइंट रिझनला बॉल गेला, 1 धाव प्राप्त होईल. टॅगलाईन या स्पर्धेची एन्जॉय द डिफरन्स आपण पाहतोय. 43 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मग स्पर्धा डिफरन्स आहे. आणि खरं तर तुम्ही रेग्युलर जे काम करता डॉक्टर लोक आपण पाहतो खरं तर रुग्णसेवेमध्ये असतात, परंतु तो एक डिफरन्स कामाव्यतिरिक्त हा एक वेगळा डिफरन्स. आणि स्पर्धा देखील नेक्स्ट लेवल आहे, तो एक वेगळा डिफरन्स. एन्जॉय द डिफरन्स. 47 बॉल 51 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. आणि फलंदाज इथे तिसऱ्या पंचांकडे, टीव्ही अंपायर्सकडे, ऑनफील्ड अंपायरने विनंती केली आहे. टीव्ही अंपायर चेक करतील. नाव डिसिजन पेंडिंग. निर्णय इथे आपण पाहतोय प्रतीक्षेमध्ये असेल. अतिशय एक वेगळं नियोजन, इनोव्हेशन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अनेक इनोव्हेटिव्ह गोष्टी या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. IPLच्या धर्तीवरती मेगा ऑक्शन देखील या स्पर्धेचं आपण पाहिलं. अनेक इनोव्हेटिव्ह गोष्टी या स्पर्धेनं खरं तर खेळाडूंना दिल्या. आणि त्यासाठी आयोजकांच्या कल्पक बुद्धीची आणि कल्पक बुद्धिमत्तेची दाद दिली पाहिजे. नॉट आउट इथे आपल्या स्क्रीनवरती निर्णय आला तिसऱ्या पंचांचा. खेळाडू क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले होते. नॉट आउट हा निर्णय.
बॅट ड्रॅग इथे आपण पाहतोय फलंदाजाने चांगली केली. या अगोदर नरेश ढोमे सरांनी सांगितलं सरांनी उल्लेख केला की सौरव गांगुली बऱ्याच वेळा बॅट ड्रॅग करायचे नाहीत, परंतु इथे फलंदाजांनी चांगली बॅट ड्रॅग केली होती. इथे लिडिंग एज लागलंय, आवश्यकता आहे का या फटक्यांची, परंतु निर्जन स्थळी इथे बॉल पडलाय. फलंदाज बालंबाल इथे बचावलेत. विकेट्स महत्वाच्या गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, परंतु इथे फलंदाजी करणारी टीम ते देखील मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. धावपलकावरती धावा आहेत 44-44. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय, क्लायमॅक्स डे. बॅकफुटला गेलेत, फटका चांगला आपण पाहतोय. गॅप मध्ये बॉलला खेळत, पॉइंट रिझनला डीप मध्ये बॉल गेलाय, इनफिल्डला क्लिअर केलंय. त्यानंतर कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. अपेक्स डायग्नोस्टिक चौकार. लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे आणि धावफलक खूप वेगाने पुढे चाललंय. 48 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये डॉक्टर तुषार शेंडे, डॉक्टर कुलभूषण मैदानावरती, निखिल सिरवसे बॉलिंग ट्रॅकवरती. इथे आपण पाहतोय बिहाइंड द विकेट बॉल गेला होता आणि फेकी खूप वाईड आली. विकेट किपर देखील थोडेसे नाखुश आहेत, परंतु तिथे सुधार करावा लागेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती इथे देखील फटका चांगला आहे आणि बॉल पुन्हा एकदा सीमारेषच्या पलीकडे जाईल. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 52. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 बॉलमध्ये 42 धाब्यांची आवश्यकता आहे. लिगल 42, डिलिव्हरीज रिक्वायर्ड 42 रन्स. रन बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. तुषार शेंडे आणि डॉक्टर कुलभूषण ही जोडी मैदानावरती आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 52 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रिप्लेमध्ये आपण पाहिलं कशा रीतीने हा फटका खेळले. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला फक्त क्लिअर करण्याचं काम फलंदाजाने केलंय. मिनिमम एफर्ट मॅक्सिमम रिझल्ट. 42 बॉल 42 धाब्यांची आवश्यकता आहे. आणि क्रिकेटच्या पुस्तकातील फटके तुम्हाला खरं तर मैदानावरती पाहायला मिळतात. खूप कमी फलंदाज आहेत ज्यांची बॅकलीट त्या पद्धतीने चालते. क्रिकेटमध्ये तुम्ही ज्यावेळेस तुमचा क्लास माहिती पडतो, तुम्ही पॉइंटला एखाद्या बॉलला पाठवता, एखाद्या बॉलला कव्हरला खेळता, कव्हर ड्राईव्ह खेळता, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळता. अनेक फटके खरं तर क्रिकेटमध्ये आहेत. त्याच्यामध्ये पहा, शॉर्ट ऑफ लेन्थचा जर बॉल असेल तर स्क्वेअर कट आहे, पुल तुम्ही करू शकता. अनेक ऑप्शन तुमच्याकडे. फ्लिक, लेग ग्लान्स या फटक्यांवरती खूप चर्चा झाली. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह या गोष्टीवरती चर्चा झाली. स्ट्रेट ड्राईव्ह याच्यावरती चर्चा झाली. अनेक गोष्टींवरती चर्चा झालेली आपण पाहिली आहे. पॉवर प्लेचं षटक 42 बॉलमध्ये 42 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. डॉक्टर कुलभूषण आणि डॉक्टर तुषार मैदानावरती आहेत. प्रतीक बॉलिंग ट्रॅकवरती आले. डॉक्टर प्रतीक. 42 बॉलमध्ये 42 धाब्यांची आवश्यकता. नोबल नाईट रायडर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये इंडो जर्मन डायबिटीस MSDNs. 94 धाब्यांचं लक्ष आहे. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. डू ऑर डाय सिच्युएशन. आज मी सकाळी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कवितेचा उल्लेख केला. आज प्रत्येकानं सांगितलं असेल स्वतःला की पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. 1 धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 53 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. 41 बॉलमध्ये 41 अजूनही बनवायच्यात.
स्विच हिट. इथे पॉइंटचे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉलच्या दिशेने आले. विश्वजित तिथे असावेत कदाचित. विश्वजित लोखंडे. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. डू ऑर डाय सिच्युएशन. इथे या मॅच मध्ये जर एखाद दोन विकेट आणखी मिळवल्या तर इंडो जर्मन डायबिटीस MSDN संघ देखील पुनरागमन करेल. जोरदार अपील पंचांकडे, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. प्ले अँड मिस हे चित्र तुम्हाला पाहायला मिळाले. डॉट बॉल आणखी एक आलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून जोरदार अपील. प्रत्येक बॉलवरती अपील आहे. दबाव निर्माण करण्याची संधी इथे मात्र गोलंदाजी करणारी टीम देखील सोडत नाहीये. त्यांना माहिती आहे हीच सिच्युएशन आहे. याच मोमेंटला इथे थांबवावं लागेल. मोमेंटम ते पकडून ठेवावं लागेल. 4-5 डॉट बॉल, एखादी विकेट तुम्हाला मॅचमध्ये पुनरागमन करून देऊ शकते. कारण 10 षटकांची मॅच तुम्ही खेळताय आणि तिथे त्या गोष्टींचा देखील इम्पॅक्ट होऊ शकतो. इथे फुल टॉस बॉल, फटका चांगला डीप मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालं. एक धाव प्राप्त होईल. 2 क्षेत्ररक्षकांचा समावेश इथे लागला आणि 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न झालाय आणि 2च धावा मिळतील. एक धाव महत्वाची क्रिकेटच्या खेळामध्ये आणि त्या धावा शोधण्याचं काम फलंदाज मैदानावरती करतायत. पंचावन्न धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. इथे फुलर लेनचा बॉल होता. शॉर्ट मिड विकेटचे खेळाडू अगदी मिडॉनच्या दिशेने आलेत. एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 56. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 56 धावा धावफलकावरती आहेत आणि इथूनही ही लढाई अजून संपलेली नाही. प्रत्येक जण मैदानावरती स्वतःला सांगतोय शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. इथून प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल. संघर्ष हा माणसाच्या वाठ्याला पुंजलेला असतो. म्हणजे असं म्हणतात की सटवी तुमच्या 5वीच्या दिवशी येते आणि ती लिहित येते. नशिबात पुढे घडत असतं तुमच्या फ्युचरमध्ये. परंतु आज या मैदानावरती स्वतःचं नशीब स्वतःच्या हाताने प्रत्येकाला लिहायचं. 36 बॉल 38 धावेंची आवश्यकता आहे. 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. रिवाईव्ह डेला आपण पाहिलं 4 संघ स्पर्धेमधून पाठीमागे राहिले. त्यानंतर आपण पाहिलं द डे ऑफ डिफरन्स, तिथे 4 संघ पाठीमागे राहिले आणि आज एक विजेता या स्पर्धेला मिळणार आहे. त्यासाठी सुरू असणारी खरं तर हा खटाटोप आहे. इथून कोणता संघ आज इथे पुढे येईल हे पाहायचं आहे. एक संघ ऑलरेडी फायनलमध्ये, कोणता संघ इथून येतोय ते पाहायचं आहे. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. महत्त्वाच्या मॅचेस, फायनलचं तिकीट कोणाला मिळणार त्यासाठी सुरू असणारा हा संघर्ष मैदानावरती सुरू आहे. अप्रतिम नियोजन या स्पर्धेचं. खरं तर जी आयोजन कमिटी आहे त्यांचं देखील तितकंच कौतुक केलं पाहिजे, भरभरून कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीचं आयोजन केलं, प्रत्येक गोष्ट ट्रान्सपरंट ठेवली आयोजकांनी सर्वांसाठी, ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. ट्रान्सपरंट आयोजन कमिटी तुम्हाला मिळाली, त्यांचं देखील सर्वांचं कौतुक. कारण किचनमध्ये काय शिस्त ना तेच तुम्हाला दिसणार. ट्रान्सपरन्सी खूप महत्त्वाची आहे. मग तुम्ही कितीही मोठं कार्य करू शकता. इथे लेंथला हिट केलं गोलंदाजाने. हिटिंग ऑफ द डेक हा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि जेव्हा जेव्हा लेंथवरती पडून बॉल अतिरिक्त उसळी घेतो ना, फलंदाज म्हणून तो बॉल खेळणं तुम्हाला खूप अवघड काम आहे. कारण तुम्ही लेंथवरती बॉलरच्या हाताकडे पाहता, बॉलची लाईन तुम्ही पाहता आणि लेंथवरून ज्या वेळेस अतिरिक्त उसळी बॉल घेतो तो खेळणं कठीण आहे. पुढचा बॉल इथे अपील आहे. डाऊन दी लेग हा बॉल, वाईट बॉल, अवांतर धाव इथे मिळेल. चला, अंपायर डिसिजन हा फायनल निर्णय असेल, पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला, विनंती आहे खेळाडूंना देखील आपण सहकार्य करायचे. सत्तावन्न धावा धावफलकावरती. 35 बॉलमध्ये 37 अजूनही बनवायच्यात. इथे देखील प्ले अँड मिस. मी सांगितलं की क्रिकेटचा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये वेळ लवकर बदलतो. इथे पाठीमागच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपण पाहिली. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. डॉक्टर कुलभूषण
तिथे वारंवार बॉल हुकतायत. 14 बॉलमध्ये 18 बनवल्यात. 2 षटकार जरूर त्यांच्या बॅटमधून आलेत, परंतु 34 बॉलमध्ये 37 धाव्यांची आवश्यकता आहे आणि हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे पुढचा बॉल पुन्हा एकदा लेंथला हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाज इथे करतायत आणि नॅचरली देखील त्यांची हाईट आहे, त्याच्यामुळं त्यांना ऑफ दी सरफेस थोडासा अतिरिक्त उसळी मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत गोलंदाजांना आणि तेच चित्र या षटकामध्ये पाहायला मिळालंय. बॉल रिलीज करतात, ऑफ दी सरफेस थोडंसं हिट करण्याचा प्रयत्न करतात आणि तिथून त्यांना अतिरिक्त उसळी प्राप्त झाली आहे. प्रसाद भोसले हा देखील कमालीचा बॉल आहे. लाजवाब गोलंदाजी. इथे पुनरागमन करतीये क्षेत्ररक्षण करणारी टीम. कौतुक त्यांचं देखील करावं लागेल. इथे पुनरागमन ते देखील करतायत. सत्तावन्न धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 57 लॉस ऑफ द 1 विकेट. प्रत्येकाला जिंकायचं आहे. इथे हाफ ट्रॅकर बॉल चूक झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चुकीचा बॉल आणि त्यावरती मात्र फलंदाज तुटून पडलेत. ठोकलाय चौकार. आतापर्यंत जी मेहनत घेतली ती मात्र एका चुकीने पाण्यात गेली. 31 बॉलमध्ये 33 धाव्यांची आवश्यकता. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली प्रसाद भोसले यांची, परंतु चुकीचा बॉल टाकला आणि त्याला मात्र पनिश केलं. चुकले नाहीत फलंदाज. लेंथ खूप महत्वाची होती. तिथे चूक झाली. लेंथमध्ये बदल केले थोडेसे आणि ते मात्र अंगलट आलं. असं म्हणतात ना, आयडिया केली आणि खड्ड्यात गेली, तसा प्रकार मैदानावरती झाला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. रिझनला बॉल गेला. 1 धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 62. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 बॉलमध्ये 32 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. या मॅचमध्ये संघर्षवान आहे, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमला खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. इंडो जर्मन डायबिटीस MSTNs या संघाला खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. जिंकायचं प्रत्येकाला आहे, परंतु जिंकणार कोणती तरी एकच टीम आहे, जी टीम इथून पुढची 5 षटकं चांगली खेळेल. कारण क्रिकेट सांगतं तुम्हाला कंट्रोल द कंट्रोलेबल. रुटीन आणि प्रोसेस तुम्ही फॉलो करा. या गोष्टी क्रिकेटमध्ये सातत्याने, तुम्ही कितीही मोठ्या खेळाडूची मुलाखत ऐका, तो सांगतो की आम्ही प्रोसेस आणि रुटीन फॉलो करतो. दुसरी गोष्ट सांगतो की आम्ही कंट्रोल द कंट्रोलेबल. पहा, एखाद्या स्पर्धेचा निकाल हा आपल्या हातामध्ये नाही आहे. निकाल तुमच्या हातामध्ये नसतो. म्हणजे गीतेमध्ये देखील लिहिलंय ना की तुम्ही पहिलं कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. इथे तुम्हाला कर्म करावं लागतील. रिझल्ट तुमच्या हातामध्ये असेलच असं नाही, परंतु तुम्हाला चांगलं क्रिकेट इथून देखील खेळावं लागेल. टीम हडल करण्याची संधी, थोडीशी मॅचचं मोमेंटम देखील थांबतं कारण ड्रिंक्स ब्रेक. त्यानंतर फलंदाजांना पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील कॉन्सन्ट्रेशन इथे करावं लागतं, परंतु आता केलेलं कॉन्सन्ट्रेशन हे कोणाच्या पथ्यावरती पडणार आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये ते देखील आपल्याला पाहायचं आहे. कारण हा सामना देखील आत्ता चुरशीचा झाला आहे. एक चौकार जरूर आलाय पाठीमागच्या षटकामध्ये, परंतु खूप चांगली गोलंदाजी त्या व्यतिरिक्त पाहायला मिळाली प्रसाद भोसले यांच्या माध्यमातून. येणारी 5 षटकं खूप महत्त्वाची आहेत. आपल्याला पहिला संघ जो फायनलमध्ये पोहोचणार आहे तो आपल्याला येणाऱ्या 5 षटकांमध्ये मिळणार आहे आणि पुढच्या 5 षटकांमध्ये काय होणार आहे हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातोय द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, मॅन फ्रॉम पुणे शिरूर, मिस्टर नरेश ढोमे सर. वेलकम सर, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू तुषार सर.
HMA हडपसर मेडिकल असोसिएशन आयोजित विश्वराज SGPL T10 मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. जाऊया मैदानामध्ये. सेमीफायनल नंबर 1 प्रगतीपथावरती आहे. पहिला डाव संपलेला आहे, दुसऱ्या डावातला सुद्धा अर्धा डाव संपलेला आहे आणि आता शेवटचे निर्णायक 5 षटकं इथे शिल्लक आहेत. 5 षटकामध्ये विजयाचं समीकरण 30 चेंडू 32 धावा. इंडो जर्मन डायबेटीस MSDN संघानं 91 धावांचं आव्हान इथं 93 धावांचं आव्हान उभं केलं होतं. 94 धावांचा पाठलाग इथे आपण बघितला होता आणि आता 6वं षटक जे पॉवर प्लेचं षटक आहे 62 धावफलकावरती पूर्ण आहेत. या कडक शॉट, पहिला चेंडू, या नव्या षटकाची सुरुवात 6 धावांनी. षटकार जबरदस्त सुरुवात. लक्ष निश्चित एवढं छोटं नव्हतं, मात्र फलंदाजांनी केलेली आकर्षक फलंदाजी, गोलंदाजांचा घेतलेला यथोचित समाचार आणि त्यामुळेच या धावा अगदी सोप्या आता आपल्याला बघायला मिळतात. 6 धावांबरोबरच धावफलक अधिक जवळ पोहोचतो. 68 धावा. सरळ बॅटने उचललाय चेंडू आणि बघा एकदम सरळ बाणासारखा सरळ सीमारेषा बाहेर. 4 धावा. 2 चेंडू मध्ये चाललेले आहेत 10 धावा. पहिल्या 2 चेंडूवरच मोठे प्रहार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. लक्ष हो यावेळेस जखडून टाकलं. परफेक्ट चेंडू होता. 2 पायाच्या मध्ये टाकलेला हा चेंडू. फलंदाजीसाठी आपण बघतोय डॉक्टर कुलभूषण शितोळे. 21 चेंडू मध्ये 33 धावांचं योगदान. कडक शॉट परत एकदा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इथे काय परिस्थिती मैदानामध्ये, धावांचा पूर आलेला आहे. चौकार. डॉक्टर तुषार शेंडे 11 धावसंख्येवरती नाबाद, तर डॉक्टर कुलभूषण शितोळे मात्र जबरदस्त फलंदाजी. पुन्हा उचललाय, पुन्हा लांब आणि लांब लचक षटकार. लागोपाठ मोठमोठे फटके इथे मागच्या 4 चेंडू मध्ये आलं. 20 धावा. सामन्याची हवा काढून घेणारी ही फलंदाजी आहे. विजयाचा पंचजन्य शंख फुंकलेला आहे डॉक्टर कुलभूषण. अशी परिस्थिती नव्हतीच पहिल्या 5 षटकामध्ये देखील. कधी या सामन्यामध्ये इंडो जर्मन डायबेटीज MSDN ला परत येण्याची संधी मिळाली नाही. पुन्हा गॅप. पॉवर प्लेचा धमाका. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेच्या प्रेमात पडलेला आहे चेंडू. तुम्ही बघा 2 धावफलकावरती असतील 86. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 86 धावा आणि आता विजय अगदीच हाकेच्या अंतरावरती आहे. प्रेमी युगुल असतो बघा, तुम्ही त्यांना किती लांब करा ते परत एकत्र येणारच. चेंडू आणि सीमारेषा या दोघांमध्ये निश्चित काहीतरी शिस्त आहे आणि त्यामुळंच तुम्ही किती चेंडू आतमध्ये आणला तो परत जातोच सीमारेषेकडे. या षटकामध्ये अक्षरशः 5 वेळा चेंडू सीमारेषेच्या भेटीला गेलेला आहे. चौकार षटकार. धमाल फलंदाजी. धावफलक 86 वरती पोहोचलाय, तर अर्धशतकापासून डॉक्टर कुलभूषण मात्र 3 धावा दूर आहेत. आणि मॅजिकल ओव्हर इथे आपण बघू शकतो. इथे चान्स आहे या षटकामध्ये. जर तुम्ही 7 धावांचा ॲडव्हान्टेज मिळू शकले क्षेत्ररक्षक करणारी टीम, तर निश्चित पुढच्या 2 षटकांमध्ये सुद्धा मजा येणार आहे.
नोबेल नाईट रायडर्स फलंदाजी करताय 86 धावा. इंडो जर्मन डायबेटीज संघाचं 94 धावांचं आव्हान होतं 10 षटकांमध्ये. पुन्हा उजव्याच्या बाहेर आहे. लागोपाठ यस, लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. डॉक्टर विश्वजित, काय कमालीचा खेळ राहिलाय स्पर्धेमध्ये. डॉक्टर विश्वजित यांचा ॲज अ बॅट ॲज अ बॉल. दोन बंधू एका संघामध्ये खेळतायत. विशेष म्हणजे दोन्ही बंधू डॉक्टर आहेत. ही खरं तर त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने, वडिलांच्या दृष्टीने मोठी अभिमानाची गोष्ट आहे. असे अनेक कुटुंब मी बघितलेले आहेत जिथे सगळे डॉक्टर आहेत. काही दिवसांपूर्वीच आम्ही मुरबाड तालुक्यामध्ये धडाकेबाज चषक कव्हर केला होता. तर तिथे डॉक्टर मस्कर यांच्याशी परिचय आला. मागच्या 4 पिढ्या त्यांच्या घरामध्ये डॉक्टर आहेत आणि विशेष म्हणजे 4थ्या पिढीमध्ये सुद्धा सगळे डॉक्टर आहेत. अशी कुटुंब आहेत की तिथे. आणि डॉक्टर विश्वजित, डॉक्टर जयजीत हे दोन बंधू डॉक्टर आहेत आणि आपल्या टीममध्ये देखील खेळत आहेत. 6 धावांची गरज आहे 22 चेंडूमध्ये. खरं तर क्रिकेटचा वारसा चालवणं हे सुद्धा अवघड आहे आणि कुटुंबाचा वैद्यकीय व्यवसाय चालवणं सुद्धा अवघड आहे. इथे चेंडू आकाशामध्ये आणि फलंदाज बाद. डॉक्टर विश्वजित यश प्राप्त करतायत. अजून सामना संपलेला नाही. जिथे मोठमोठी वादळं सुद्धा पराभूत होतात कारण तिथे जहाजांनी जिद्द सोडलेली नसते. आणि या मैदानामध्ये देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच इंडो जर्मन डायबेटीज MSDN संघाने देखील अजून हार मानलेली नाहीये. तो लढणार आहे, लढवय्या संघ आहे आणि त्याचाच प्रत्यय इथे येतोय. मागच्या षटकामध्ये अक्षरशः धावांचा खच पडला मैदानामध्ये. चौकार षटकारांनी सीमारेषेला मोठमोठी भगदाडं पडली. मात्र तरी देखील या संघाने पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये आक्रमण केलेलं आहे. 88 2 गड्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज डॉक्टर सागर वाबळे. 1393 क्रिक हिरोज रन्स इन हिज प्रोफाइल. तुषार शेंडे, डॉक्टर सागर वाबळे. महत्वाचा फलंदाज बाद करण्यात यश मिळालेलं आहे. येथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. विजय अजून जवळ येतोय. मात्र या षटकामध्ये जरी विजयापेक्षा जास्त धावा पुढे झाल्या तरी सुद्धा 14 धावा विकेट पडलेली आहे त्यामुळे 7 कमी होणार आहेत. त्यामुळे जरी स्कोर कार्डवरती तुम्हाला 94 धावा यानंतर दिसल्या, 92 आता आहेत, तरी सामना संपणार नाही. चांगला चेंडू आहे. पाचवा चेंडू आहे षटकातला आपण इथे बघतोय. डॉक्टर विश्वजित यांची अत्यंत प्रभावी गोलंदाजी. 6 धावा खर्च करताना 1 गडी जरूर या षटकामध्ये त्यांनी बाद केलाय. 2 धावांची गरज आहे विजयासाठी. मात्र षटक संपल्यानंतरच कॅल्क्युलेशन परत पुढे येणार आहे. उंच फटका टोलेचंग आणि तिथे झेल सुटेल. 6 धावा. षटकाराबरोबर धावफलकावरती धावा 98 विजयासाठी हव्यात. मात्र 94 मात्र धावफलकावरती आहेत 98. त्याच्यामधून 7 धावा वजा होतील आणि 91 धावा धावफलकावरती शिल्लक राहतील. स्कोअर अपडेट होईल.
92 वरून पुढे 6 धावा, 98 धावा धावफलकावरती आहेत. अजून या षटकातील पाहिजे होता. उंच उंच फटका आणि तिथे कॅच होईल. फलंदाज बाद. अजून एक मोठा धक्का इथे बसेल तर विजयाचं समीकरण आपल्या समोर पुन्हा एकदा ठेवलं जाऊ शकतं. इथे फलंदाज बाद होतोय. डॉक्टर भूषण 8व्या षटकामध्ये आपण बघतोय. मला कॅल्क्युलेशन तीन रन पाहिजे जिंकायला. 91 धावा धावफलकावरती आहेत. मॅजिकल ओव्हर्सची कमाल. तीन धावांची गरज आहे सामना जिंकायला अजून. आणि याबरोबर परत एकदा फलंदाज बाद होणार नाही. धावा देखील मिळणार नाही इथे. धावफलक आपण बघतोय. पुन्हा एकदा इथे एक धाव या चेंडू बरोबरच प्राप्त होईल. विजयासाठी अजूनही 2 धावांची आवश्यकता. एक धावेची गरज आहे. 100 धावा धावफलकावरती 101 टार्गेट होतं. आणि याबरोबर उंच आकाशामध्ये चेंडू. सामना जिंकला. फायनल मध्ये पोहोचतायत नोबल नाईट रायडर्स. नोबल नाईट रायडर संघ या मॅच मध्ये राईड करतोय. अत्यंत सुंदर मॅच. शेवटच्या क्षणी थोडासा ट्विस्ट तयार झाला. मॅजिकल ओव्हर्स मधून सामन्यामध्ये परत येण्याचा प्रयत्न जरूर इंडो जर्मन डायबिटीसचा. मात्र अखेरच्या या षटकामध्ये विजयी धावेवरती शिक्कामोर्तब करत नोबल नाईट रायडर्स SGPL T10 एडिशन 4 मध्ये पोहोचतायत फायनल मध्ये. डॉक्टर कुलभूषण शितोळे या सामन्यामधून मॅन ऑफ द मॅच. आज ॲज अ बॅट ॲज अ बॉल डॉक्टर कुलभूषण शितोळे यांची कामगिरी निश्चित चांगली राहिली. 47 धावा फलंदाजी करताना, गोलंदाजी करताना
2 षटकांमध्ये 10 धावा 3 बळी. अष्टपैलू खेळाडू डॉक्टर कुलभूषण शितोळे प्लेयर ऑफ द मॅच. पहिला सेमीफायनलचा सामना SDPL T10 विश्वराज SDPL T10 मध्ये आपण पाहिला द डे ऑफ क्लायमॅक्स. आपण रोमांस बघितला, ऍक्शन बघितली आणि क्लायमॅक्स काय होणार आहे हे अजून कोणाला माहित नाहीये. पहिला